टू ऋतिक, लेफ्ट हँड बॅट्समॅन ऋतिक, स्ट्रायकर यांना नॉन स्ट्रायकर यांना तो विनय. रोशन टू विनय ऋतिक असा मार असेल. चेंडू आता पाहूया, एक धावसंख्या पूर्ण कर, दुसरा प्रयत्न होते, पाहूया काय करताय. दुसरी धावसंख्या सहज पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट. संघाची धावसंख्या 15 या अंकावरती. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू मात्र भिरकावून दिला होता. मग क्षेत्ररक्षण कुठेतरी गलती केली, चुकी केली. जिथे एक धावसंख्या होती तिथे 2 धावसंख्या गेल्या. संघाची धावसंख्या 15 या अंकावरती. एक गडी बाद 15. पुन्हा एकदा सज्ज झाला तर गोलूंच्या ट्रॅकवरती रोशन टू ऋतिक असा मारा असेल. रोशनला मात्र चांगल्या पद्धती गोलंदाजी नक्कीच करावी लागेल. सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू, चेंडू मात्र खाली राहिला आणि चेंडू सरळ शत्रूच्या हातामध्ये विसावं लागला. एका निर्धाव चेंडू सांगता होते. रोशनला अशा पद्धती गोलंदाजी नक्कीच करावी लागेल आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडू 2 धावसंख्या आल्यानंतर दुसरा चेंडू मात्र सुरेख टाकला, निर्धाव चेंडू टाकला आणि पुन्हा एकदा सज्ज गोलूंच्या ट्रॅकवरती रनिंगवरती रोशन टू ऋतिक असा मार असेल. सज्ज राहिले लेफ्ट हँड बॅट्समॅन ऋतिक. पुन्हा चांगल्या पद्धती गोलंदाजी केली होती, परंतु बायच्या रूपाने एक धावसंख्या असते पूर्ण की संघाची धावसंख्या पोहोचते 16 या अंकावरती. 16 लॉस ऑफ 1 विकेट. चांगल्या पद्धती गोलंदाजी करतो गोलंदाज रोशन मात्र जखडून ठेवतो तो ऋतिकला. आता मध्ये स्ट्रायकर आणलाय तो विनय. रोशन टू विनय असा मारा असेल. विनयला मला चांगल्या पद्धतीची फलंदाजी नक्कीच करावी लागेल आपल्या संघासाठी. धावांचा डोंगर इथे उभा करावा लागेल. पुन्हा एकदा सज्ज गोलूंच्या ट्रॅकवरती रनिंगवरती रोशन टू तुषार असा मार असेल. चेंडू मात्र ऑन साईडला भिरकाळून दिला. एक धावसंख्या पूर्ण. सुरेख क्षेत्ररक्षण केल्यानंतर पूर्वी एकच धावसंख्या समाधान मानावलं. संघाची धावसंख्या पोहोचते 17 या अंकावरती. या षटकातील शेवटचं 2 चेंडू शिल्लक असताना संघाची धावसंख्या 17 या अंकावरती. पाहूया 17 धावसंख्या कोणत्या संघाला मात्र खतरा प्राप्त होतोय. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज रोशन टू ऋतिक असा मारा असेल. चेंडू मात्र हवेमध्ये पाहूया. चेंडू गेला सीमा रेषापार, येतोय चौकार आणि या चौकार संघाची धावसंख्या 21 या अंकावर. 21 लॉस ऑफ 1 विकेट. आता मला या षटकातील दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक संघाची धावसंख्या पोहोचते 21. पुन्हा सज्ज गोलंदाज रोशन. चेंडू मात्र हवेमध्ये झेलवतो का पाहूया. चेंडू गेला सीमा रिषभा, येतोय उत्तुंग षटकार, उत्तुंग चौकार आणि या चौकार संघाची धावसंख्या पोहोचते 25 या अंकावरती. दुसऱ्या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या एक गडी बाद 25. धावसंख्या बोलते 25 अशी धावसंख्या. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाकडून अंतिम षटक घेऊन आला जो अक्षय टू विनय समार असेल. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कोणतीही चर्चा करू नका मित्रांनो, आपले टायमिंग खूपच कमी आहे.
पुण्याचा सज्ज आहे तो गोलंदाज अक्षय. वैयक्तिक कडतील पहिलं संघाकडून अंतिम षटक, हाणामारी षटक, स्लॉग वर षटक घेऊन येतो अक्षय. इथं सज्ज झाला अक्षय टू विनय असा मारा असेल. पाहूया किती धावा या षटकामध्ये जमा होत आहे. चेंडू मात्र हवेमध्ये पाहूया. इथे सुरेख झेल टिपला गेला, सुरेख प्रयत्न केला आणि प्रयत्नानं मात्र यश प्राप्त केले आणि सुरेख झेल इथं धावून घेतला. चांगल्या पद्धतीचे क्षेत्ररक्षण आहे तो आणि इथं विनय मात्र बाद होऊन तंबूच्या आश्रया दुसऱ्या विकेटचं पतन, दुसऱ्या गडी बाद होतोय विनयच्या रूपाने. विनय मात्र बॅक टू पॅव्हलियन. पुन्हा सामन्यास सुरुवात. नवीन बॅट्समॅन दाखल संतोष. पहिल्या चेंडू मात्र अक्षयने मात्र सुरेख चेंडू टाकला होता आणि पहिल्याच चेंडू मात्र विकेट प्राप्त केली. विनय मात्र बाद झाला आणि विनय मात्र तंबूच्या आश्रया परतला. आता मात्र नवीन बॅटर मैदानात दाखल संतोष. अक्षय टू संतोषचा मारा असेल. अक्षयला सुरेख पद्धती घडून नक्कीच करावी लागेल. संतोषला मात्र इथे धावांचा डोंगर उभा करावा लागेल. इथं मात्र चुकी केली, चुकीला माफी नाही मित्रांनो. सुरेख झेल टिपण्यात संधीचं सोनं करता आलं नाही आणि इथं मध्ये झेल टिपला गेला नाही. झेल मध्ये इथं सुटला गेला. धावसंख्या 26 अंकावरती. पुन्हा सामन्यात सुरुवात होते. अक्षय टू ऋतिक असा मारा असेल. चेंडू मात्र भिरकावून चेंडू सीमा रेषा पार येतो. उत्तुंग षटकार. 32 अंकावर 2 गडी बाद 32ची धावसंख्या. पहिल्या चेंडूवर विकेट आली, दुसऱ्या चेंडूवर 1 धावसंख्या आणि तिसऱ्या चेंडूवर मात्र ऋतिकने आक्रमक पवित्रा घेतला आणि आक्रमण केलं आणि त्या आला या चेंडूवर षटकार. षटकार संघाची धावसंख्या पोहोचते 32 अंकावर 2 गडी बाद 32. आता मात्र अक्षयला चांगल्या पद्धती गोलंदाजी करावी लागेल. येणारे 3 चेंडूमध्ये सुरेख गोलंदाजी करावी लागेल. निर्धाव स्वरूपाचे चेंडू नक्कीच फेकावे लागतील. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अक्षय टू ऋतिक असा मारा असेल. चेंडू मात्र हवेमध्ये पाहूया झेल होतो काय. इथं मला अंदाज चुकला आणि चेंडू गेला सीमा रेषा पार येतोय चौकार. 36 धावसंख्या पोहोचते. आता मात्र या अंतिम षटकामध्ये केवळ 2 चेंडू शिल्लक. ऋतिकनी मात्र या अंतिम षटकामध्ये प्रहार करण्याचा प्रयत्न येत आहे. वार करण्याचा प्रयत्न करतोय तो ऋतिक. पुन्हा चेंडू वन साइडला ढकलून दिला. अशा 2 धावसंख्या पूर्ण संघाची धावसंख्या पोहोचते 38 अंकावरती. आता केवळ शेवटचा चेंडू शिल्लक या फर्स्ट इनिंग मधला. पुढे चेंडू टाकण्यास सज्ज. पुणे चेंडू मात्र वन साइडला ढकलून दिलाय. चेंडू गेला सीमा रेषा वाऱ्याच्या दंडन करत येतोय चौकार. धावसंख्या बघतो 42 अंकावरती आणि 43 धावसंख्येचं आव्हान ठेवलंय. नवनिर्माण क्रिकेट संघ होडकार दत्तोड संघाने 43 धावसंख्येचं आव्हान ठेवलंय कर्जई गरोडी संघासमोर. 18 चेंडू आणि 43 धावा. 43 टू वीर असतील. नवनिर्माण क्रिकेट संघ होडकार दत्तवाडीला विनंती करतो आपण तेवढे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि कर्जई गरोडी आपण सलामी बॅटर पाठवायचा आहे. नवनिर्माण क्रिकेट संघ होडकार दत्तवाडी आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. होडकार दत्तवाडी क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या
आणि कर्जी गौरवाडी आपले सलामीचे बॅटर पाठवायचे आहेत. गोल्डन स्टार क्रिकेट क्लब पन्हाळजे मालवाडी, गोल्डन स्टार क्रिकेट क्लब पन्हाळजे मालवाडी विपक्ष श्री राधाकृष्ण क्रिकेट क्लब दमामी गुरुवाडी दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती करतो आपण टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. गोल्डन स्टार क्रिकेट टीम पन्हाळजे मालवाडी विपक्ष श्री राधाकृष्ण क्रिकेट क्लब दमामी गुरुवाडी संघा दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना विनंती करतो आपण टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. कोणत्याही वेळेचा विलंब लावू नका. नवनिर्माण क्रिकेट संघ होडकार दत्तवाडी आपण तरी शत्रुघ्न लावून घ्यायचा आहे. होडकार दत्तवाडी शत्रुघ्न लावून घ्या आणि कर्जी गवळवाडी आपले सलामीचे बॅटर पाठवा. वेळेचा विलंब लावू नये. त्वरित सामना चालू करायचा आहे. नवनिर्माण क्रिकेट संघ होडकार दत्तवाडी आपण शत्रुघ्न त्वरित लावून घ्या आणि कर्जी गवळवाडी बॅटर पाठवायचे. बॅटर्स गोल्डन स्टार क्रिकेट टीम पन्हाळजे मालवाडी विपक्ष श्री राधाकृष्ण क्रिकेट दमामे गुरुवाडी, श्री राधाकृष्ण क्रिकेट क्लब दमामे गुरुवाडी कॅप्टन्स आणि गोल्डन स्टार क्रिकेट टीम पन्हाळजे मालवाडी कॅप्टन्स टॉस साठी यायचा आहे. कर्जी गवळवाडी बॅटर पाठवायचा आहे. सलामीची जोडी पाठवायची आहे. कर्जी गवळवाडी बॅट्समन पाठवायचे आहे. त्वरित पाठवा. सिद्धार्थ आणि अजित सलामीची जोडी मैदानात दाखल. कर्जी गवळवाडी संघाकडून 18 चेंडू आणि 43 धावांचं आव्हान, एक मोठं आव्हान ठेवलं आहे ते श्री नवनिर्माण क्रिकेट संघ होडकार दत्तवाडी संघाने कर्जी गवळवाडी संघासमोर. 18 चेंडू आणि 43 धावसंख्येचा अहवाल. गोल्डन स्टार क्रिकेट टीम पन्हाळजे मालवाडी विपक्ष राधाकृष्ण क्रिकेट क्लब दमामी गुरुवाडी दोन्ही संघ कॅप्टन यायचा आहे. सामना सुरू करायची पंचांना विनंती करतो की आपण त्वरित सामना चालू करायचा आहे. कोणत्याही वेळेचा विलंब लावू नये. सामन्याला सुरुवात होते. नवनिर्माण क्रिकेट संघ होडकार दत्तवाडी विपक्ष कर्जी गवळवाडी. 18 चेंडू 43 धावसंख्येचं आव्हान उभा आहे. स्ट्रायकर सिद्धार्थ, नॉन स्ट्राईकला अजित, गोलंदाज मात्र तुषार. वैयक्तिक गोट्याचे पहिल्या संघाकडून पहिले षटक क्रमांक घेऊन आलाय तुषार टू सिद्धार्थ समाला असेल. 18 चेंडू 43 धावसंख्येचं आव्हान. 18 चेंडू 43 धावा. पाहूया पहिला चेंडू टाकण्यास सज्ज गोलूंच्या ट्रॅक वरती तुषार टू सिद्धार्थ समाला असेल. पहिला चेंडू मात्र भिरकावून दिलाय. चेंडू गेला सीमा ऋषपात. षटकार. पहिला चेंडू मात्र आक्रमक पवित्रा घेतला सिद्धार्थने आणि आला उत्तुंग षटकार.
पुन्हा एकदा स्क्वेअर मारा आणि व्हाईटच्या रूपात धावसंख्या मिळते आव्हान तर धावसंख्या बस 7 अंकावरती. पुन्हा चेंडू मात्र भिरकावून चेंडू सीमा रेषा पार येतोय उत्तुंग बिग 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 षटकार. धावसंख्या 13 या अंकावरती. धावसंख्या पोहोचते 13 या अंकावरती. आक्रमक पवित्रा नवनवीन क्रिकेट संघ होडका दत्तेवडीने वार केलेत आणि प्रतिवार करतोय तो कर्जी गरुड संघाचे फलंदाज. धावसंख्या 17 या अंकावरती. सिद्धार्थ बॅटनवर हा सुरेख चौकार. या चौकार संघाची धावसंख्या बसते 17 या अंकावरती. पहिल्या 2 षटकारांनी 1 चौकार लगावा लागला तो सिद्धार्थ. पुन्हा सज्ज गोलच्या ट्रॅकवर सिद्धार्थ तुषार टू सिद्धार्थ माल असेल. चेंडू मात्र हवेमध्ये. चेंडू बॅट चिकट घेऊन गेला. चेंडू सरळ एस्टच्या हातामध्ये विसावला गेला. पहिला विकेट बदल. पहिला गडी बाद होतोय सिद्धार्थच्या रूपामध्ये. सिद्धार्थ मात्र बॅक टू पावले. त्वरित बॅट्समन पाठवायचा आहे. कोणत्या वेळेचा विलंब लावणं मित्र. स्पीडअप घ्या कारण आपल्याला अजून साखळी सामन्याचे 2 अजून सामने आहेत. त्यानंतर सेकंड राऊंडचे सामने होतील. त्वरित यायचा आहे. आता मात्र सिद्धार्थ जागरणे रोशन बॅट्समन आऊट झाल्यानंतर काही सेकंदातच आपण मैदानात दाखल व्हायचं आहे. रोशन वैयक्तिक कोड्यातील पहिलं आणि संघटन पहिलं षटक टाकतो तो तुषार. धावसंख्या 4 चेंडू 17 धावा अशी झाल्या. धावसंख्या झाली आहे. आता मात्र नवीन बॅटर मैदान दाखल रोशन. तुषार टू रोशनाचा मार असेल. पुढे चेंडू टाकण्यास सज्ज तुषार गोलंदाजच्या ट्रॅक वरती. धावसंख्या 1/17 अशी धावसंख्या पोहोचते. चेंडू मात्र हवेमध्ये ऑफ साईडला चेंडूला दिशा दिली. चेंडू येतोय पाहूया. वाऱ्याच्या वेगाने येतोय सुरेख चौकार. धावसंख्या पोहोचते 21 अंकावरती. 1 गडी बाद 21 धावसंख्या. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू 1 शिल्लक आहे. पुन्हा सज्ज गोलंदाज तुषार. आणि पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या पोहोचते 21 या अंकावरती. बारा चेंडूंनी 22 धावसंख्या करत असेल. 12 चेंडू 22 धावा समीकरण.
कर्जी गलोड संघाला 12 चेंडू मध्ये 22 धावसंख्येची गरज असेल. त्वरित सामना चालू करायचा, कोणत्याही चर्चा विचार विनिमय करायचा नाही. स्पीडअप घ्या मित्रांनो. असं तुम्ही टाइम घेत आता पुढील सामन्यातून टायमर लावण्यात टायमर लावू म्हणजे टायमिंगच्या वरती पेनल्टी लावण्यात याची दक्षता घ्यायची आहे, म्हणून टायमिंग मध्ये सामना पूर्ण करायचा आहे. वैयक्तिक गोडीतील पहिल्या संघाकडून पैसे टाकणे सज्ज. वैयक्तिक गोडीतील पहिल्या संघाकडून अंतिम षटक टाकतात जयेश. दुसरी ओव्हर आहे ना, दुसरं षटक टाकणे सज्ज जयेश. आणि जयेशच्या पहिल्या चेंडूवर आलाय तो चौकार आणि चौकार संघाची धावसंख्या पोहोचते 25 या अंकावरती. 25 ना धावसंख्या पोहोचते 25 या अंकावरती. पुन्हा एकदा सज्ज जयेश टू रोशनाचा मारा असेल. रिव्हर्स शॉट अटेंड करण्याचा प्रयत्न, परंतु चांगला फटका बसला नाही. तत्पूर्वी एक धावसंख्या पूर्ण संघाची धावसंख्या पोहोचते 22 या अंकावरती. 26 या अंकावरती क्षमा असावी. पुन्हा सज्ज आला तो गोलंदाज जयेश देश टू रोशनाचा मारा असेल. पुढे चेंडू टाकण्यास सज्ज. चेंडू मात्र हवेमध्ये पाहूया झेल होतो काय. सुरेख झेल टिपला गेला आणि दुसऱ्या विकेटचं पद होतोय. इथे मात्र रोशन मात्र झेलबाद होतोय. दुसऱ्या विकेटचं पद दुसरा गडी बाद होतो 26 या अंकावरती. 2 गडी बाद 26 अशी धावसंख्या. आणि ते नवीन बॅट्समन मैदान दाखल अक्षय. अजून जवळजवळ 17 धावसंख्येची गरज असेल कर्जी गवळवडी संघाला. विजयासाठी अजून 17 धावा जमा कराव्या लागतील. 43 धावसंख्येचं आव्हान ठेवलं होतं ते नवनिर्माण क्रिकेट संघ होडकार दत्तवाडी संघाने. किती बॉल झाले? 3 ना. 9 चेंडू 17 धावा समीकरण. 9 चेंडू 17 धावा हे समीकरण असेल. उर्वरित 9 चेंडू 17 धावांची गरज असेल कर्जे गवड संघाला. जयेशला मात्र सुरेख पद्धतीची गोलंदाजी नक्कीच करावी लागेल आणि डॉट स्वरूपात चेंडू नक्कीच फेकावे लागतील. चुकीला माफी नाही आणि एखादी चूक महागात पडू शकते. इथे मात्र चूक केली आणि चेंडू गेला सीमा आरशे पार. येतोय चौकार. धावसंख्या 30 या अंकावरती. आता गेला 13 धावसंख्येची गरज असेल. 8 चेंडूनी 13 धावा हे समीकरण असेल. 8 चेंडू 13 धावा समीकरण. पाहूया काय करते काय बिघडते या सामन्यामध्ये. उर्वरित 8 चेंडू मध्ये 13 धावांची गरज असेल कर्जी गवळवडी संघाला. पुणे सामन्या सुरुवात. जयेश टू तत्पूर्वी एक धावसंख्या पूर्ण संघाची धावसंख्या पोहोचते 31 या अंकावरती. सात चेंडू आणि 12 धावांची गरज. 7 चेंडू 12 धावा समीकरण.
बायच्या रूपाने एक धावसंख्या पूर्ण केली संघाची धावसंख्या 32 या अंकावरती. आता 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. 6 चेंडू 11 धावा. तो शतरक्षण लावून घ्यायचा. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज असेल कर्जी गलोडे संघाला. निर्णायक 6 चेंडू 11 धावा. 6 चेंडू 11 धावा हे समीकरण पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. तो शतरक्षण लावून घ्यायचंय. स्ट्राईक लाईनला अजित नाव टाकला तो अक्षय. 6 चेंडू 11 धावा समीकरण. बुधाई तू आधीचा समाला असेल. 6 चेंडू 11 धावा समीकरण पाहूया कोणता संघ विजय प्राप्त करतोय. विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. 6 चेंडू 11 धावा. पहिल्या चेंडू टाकण्यास सज्ज गोलंदाज उदय. उदय तू सुरेख चेंडू निर्धाव. पंचाने वाईटचा इशारा दिलाय. आता मग 6 चेंडू 10 धावांची गरज. 6 चेंडू 10 धावा समीकरण. दोन धावसंख्या पूर्ण केली. धावसंख्या पोहोचते 35 या अंकावरती. केवळ 8 धावांची गरज असेल. चेंडू मात्र भिरकावून दिला वाऱ्याच्या वेगाने. सुरेख षटकार. आता केवळ 2 धावांची गरज असेल. 4 चेंडू 2 धावा. पाणी घेऊन जायचंय. स्वयंसेवकांना विनंती करतो आपण मैदानात पाणी घेऊन जायचंय. स्वयंसेवकांना विनंती करतो. छत्रपती शिवप्रतिष्ठान मित्रमंडळ मंडळातील सर्व सहकार्यांना विनंती करतो आपण मैदानात पाणी घेऊन जायचंय. केवळ 2 धावांची गरज असेल. 4 चेंडू 2 धावा हे समीकरण असेल. पाहूया. चेंडूला मात्र दिशा दिली. 1 धावसंख्या पूर्ण केली. धावसंख्या पोहोचते 42 अंकावरती. आता केवळ 1 धावांची गरज आहे. 3 चेंडू 1 धावा हे समीकरण असेल.
आता केवळ एक धावांची गरज असेल. तीन चेंडून एक धावसंख्येची गरज. चेंडू मात्र हवेमध्ये पाय झेल होतो काय. आणि संघ विजय झालेला आहे. कर्जी गौड संघ विजय झाला. विजय संघाचे मनपूर अभिनंदन. तसेच नवनिर्माण क्रिकेट संघ होडकार दत्तोडी आपले मनपूर्वक स्वागत. आपण स्पर्धेमध्ये सहभागी झाला. स्पर्धेचा आनंद द्विगुणित करून शतगुणित केल्याबद्दल आपलेही मनपूर्वक स्वागत. श्री राधाकृष्ण क्रिकेट क्लब दमामी गुरुवाडी आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. श्री राधाकृष्ण क्रिकेट क्लब दमामी गुरुवाडी त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. गोल्डन स्टार क्रिकेट टीम पन्नालजे मालवडी आपण सलामीचे बॅटर पाठवायचे आहे. आता या सामने झालेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द चा किताब सिद्धार्थला विनंती करतो आपण मॅन ऑफ द चा पुरस्कार घेऊन जायचा आहे. आपली मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेऊन जायची. सिद्धार्थ कर्जी गवड संघाचा सिद्धार्थला विनंती करतो आपण मॅन ऑफ द मॅच चा किताब अर्थात सामनावीचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. सिद्धार्थला विनंती करतो आपण सामनावीचा ट्रॉफी घेऊन जायचे आहे.